पाड्यावरचा चहा 7-8 किंवा 10-15 खोपट्यांचा समूह ज्या ठिकाणी असेल त्याला पाडा असे म्हणतात. असे 5-7 अगर जास्तीत जास्त 10 क्वचित 15 पाडे मिळून एक गाव होतं. एक पाडा दुसऱ्या पाड्यापासून अर्धा मैल काही ठिकाणी 2-3 मैल अंतरावर असलेला असतो. एका गावातल्या साऱ्या पाड्यांना भेट द्यायची म्हणजे 5-6 मैलाचा फेरफटका करावा लागतो. साधारण उंचवट्यावरच्या झाडाचा आश्रय घेऊन सावलीला हा पाडा वसलेला असतो. अशा एका सालकर पाडा नावाच्या पाड्यावर आम्ही गेलो. तेथे कारवांच्या किंवा बांबूंच्या काठ्यांच्या भिंती करून त्या शेणामातीने सारवून तयार केलेली खोपटे आमच्या स्वागतासाठी हजर होती. वारल्यांच्या घरांना लाकूड फार कमी वापरतात. मेढी, चौकटीची लाकडे व इतर 4-5-6 वसे. काही खोपटांना एवढे लाकूडही नसते. काही खोपटी इतर ठेंगणे असतात की आत जायचे म्हणजे तरी वाकून जावे लागते. आमचा एक कार्यकर्ता लक्ष्मण सापट यांचे घर असेच होते. मला नेहमी अगदी जपून आत बाहेर करावे लागे. बहुतेक घरे एक दालनीच आहेत. एकच दार, कुठल्याही कारवा अगर कामट्या मोडल्या की खिडकी तयार. पावसापासून संरक्षण म्हणून काही घरांवर मेढा तर काहींवर पळसाची पाने घालतात. कौलारू घरे क्वचितच दिसत असतात. वारल्यांच्या घरात रक्षण करण्याची गरज भासावी असे काहीच नसल्यामुळे ढकली तर कोसळून पडलीच अशीच ती खोपटी होती. खोपट्यांच्या भोवताली सुमारे 6 ते 9 इंच उंचीची कडेला दगड लावून केलेली सावरलेला ओटा असे. आम्ही एका ओट्यावर जाऊन बसलो. प्रत्येक खोपट्याच्या पुढे बांबू व कामट्यांची लहान टेबलासारखी माची केली होती. त्यावर पिण्याच्या पाण्याची मडकी होती. खोपट्याच्या बाहेर लहान लहान खड्डे करून त्यात कोंबड्यांसाठी पाणी ओतून ठेवले होते. आम्ही काही वेळ बसलो तरी माणसांची चाहूल लागेना. कोणी दिसेना. आम्ही तिथे कशाला गेलो होतो, आम्हाला काय हवे होते हे विचारायला सुद्धा कोणी येईना. पाखरांचा चिवचिवाट व कोंबड्यांचा फडफडाट सोडला तर सारा शुकशुकाट होता. थोड्या वेळाने आम्ही उठून आजूबाजूला फिरू लागलो. एका ठिकाणी केविलवाणी दिसणारी मुले बसलेली होती. त्यांना सांभाळण्यासाठी घरी राहिलेली 1-2 मुले तिथेच शेजारी उभी होती. मुलांमुळे व कुत्र्यांच्या भुंकणामुळे तेथे मनुष्यवस्तीचा भास होत होता. मी काही खोपट्यात गेले. तेथे काय दृश्य दिसले. एका बाजूला 3 दगडांची चूल, चुलीत व बाहेर ढिगभर राख. सतत चुलीवर ठेवून राब बसलेले एखादे ॲल्युमिनियमचे पातेले, 1-2 मडकी, 1-2 तवल्या, एखाद्या मडक्यात तळाशी 4 भाताचे दाणे, शिंक्यावर 1 आंबील भरलेली मडकी, एका तवलीत एखादे हळकुंड, 1-2 कांदे, लसणीच्या पाकळ्या, विड्या वळण्यासाठी आणलेली व कुडाला अडकवलेली आपट्याची पाने, 1.5 फूट लांबीचा एका बाजूने बंद असलेल्या बांबूच्या पेरांचा तुकडा भिंतीच्या कर्व्यांना अडकवलेला होता. त्यात तांबक म्हणजे तंबाखूची पाने किंवा तंबाखू ठेवत असत. हा बांबूचा तुकडा म्हणजे जंगलातली बरणीच होती. आम्ही खोपटात गेलो. बाहेर आलो. आम्हाला कोणीही हटकले नाही की तुम्ही कोण, येथे काय करता वगैरे काहीच विचारले नाही. ग्लानी येऊन निपचित पडलेल्या माणसांसारखा सारा पाडा निपचित पडला होता. त्या खोपट्याची ती काळात तेथे नांदणारे 18 दारिद्र्य, त्यातच भर म्हणून तेथील भकास वातावरण हे सारे पाहून मी थोडी घाबरलेच. हा भयानक निर्मनुष्य पाडा आता आपल्याला गळून टाकणार की काय असे वाटू लागले. मन अगदी उदास झाले. एक प्रकारची हुरहुर वाटू लागली. मला वाटले आपण कुठल्या या खाईत येऊन पडलो. पुढे काय होणार? आपल्याला माघारी घ्यावे लागेल काय? आपल्याला हे झेपेल का? आम्ही सुमारे 3 मैल चालत गेलो होतो. काहीच काम साधले नाही तर उन्हातान्हातून परत तेवढीच रपेट करावी लागणार होती. मला चहाची फार सवय होती. पुन्हा सांजन स्टेशनवर गाठीपर्यंत घोटभर चहासुद्धा मिळणे शक्य नव्हते. माझा जीव अगदी रडकुंडीला आला. ध्येयावरील निष्ठा आणि गरीब लोकांबद्दलची तळमळ अविचलित असल्यामुळे मी स्वतःला सावरून घेऊ शकले. कोणीतरी वयस्क माणूस केव्हा तरी भेटेलच, तेव्हा पाहू काय करायचे ते, असा विचार करून कॉम्रेड दळवींनी खजुराच्या झाडाच्या थोड्या खजुरा गोळा करून आणल्या होत्या. त्या चगळत एका ओट्यावर बसलो. हळूहळू गुरांच्या व बकऱ्यांच्या मागे गेलेल्या मुलांना आम्ही तेथे असल्याची बातमी समजली. बरीच मुले आम्हाला बघण्यासाठी आमच्या भोवती जमा झाली. कोणी हातातल्या काठ्यांवर हनुते ठेवून तर कोणी तशीच उभे राहून नुसती आमच्याकडे टकमका बघू लागली. घरातली मोठी माणसे कोठे आहेत अशी चौकशी त्यांच्याकडे केल्यावर समजले की गावातली सारी जाणती माणसे एकूण एक जमीन मालकाकडे कामाला गेलेली होती. त्या मुलांपैकी 1-2 समंजस वाटले. त्यांना आम्ही सांगितले, मोठ्या माणसांना जाऊन सांगा की टिटवाळ्याच्या सभेतील लोक आले आहेत. त्यांना तुम्हाला बोलवलं आहे. त्यांना घेऊनच तुम्ही परत या. त्या मुलांनी आपापसात काहीतरी कुजबूज केली व मार्गाला लागली. ती आमचा निरोप पोचवणार की काय करणार
आम्हाला काहीच समजले नाही. त्यानंतर बाकीच्या मुलांपैकी बरीच पांगली व आम्ही त्यांच्या नजरेकैदेतून सुटलो. बराच वेळ गेला तरी कोणी येण्याचे चिन्ह दिसेना. त्या भयान जागेत एक एक क्षण आम्हाला तासासारखा भासू लागला. ती मुले जी गेली ती कुठे गेली, कोणाला बोलवून आणणार, का तशीच कुठेतरी निघून जाणार, काहीच समजेना. मध्येच उठावे, पुन्हा बसावे, पुन्हा उठावे असे करत आम्ही तिथेच घुटमळत राहिलो. चहाची तल्लफ जाणवू लागली. दुसरे काहीच करण्यासारखे नसल्यामुळे भूक व तहान तीव्रतेने भासू लागली. मला तर ब्रह्मांड आठवू लागले. मनातील कालवाकालव दडपून जणू विशेष काहीच नाही असं चेहरा करून कॉम्रेड दळवी व मी चिकाटीने वारल्यांच्या येण्याची वाट पाहत बसलो. कंटाळून नाईलाजाने आम्ही परत जाण्याचा विचार करत होतो. तेवढ्यात आम्ही पाठवलेली मुले व त्यांच्या मागोमाग 2-3 वारली येताना दिसली. त्यांना येताना पाहिले तेव्हा माझ्या जीवात जीव आला. त्यांनी लवकर येता आले नाही कारण मुकादम त्यांना कामावरून जाऊन देईना. टिटवाळा परिषदेतले लोक आले आहेत हे कळल्यामुळेच मुकादमाशी थोडा तंटा करून ते आले होते. त्यांच्या चेहऱ्यावरची कोणतीही भावना दिसत नव्हती. ते अगदी निर्विकार दिसत होते. आमच्याजवळ आल्यावर त्यांनी त्यांच्या पद्धतीने म्हणजे डाव्या हाताच्या तळावर उजव्या हाताचे कोपरे ठेवून तो नाकापर्यंत उभा करून नमस्कार केला. आपापसात थोडे बोलले व गावातल्या शाळेत म्हणजेच कोडाच्या भिंती असलेल्या एका लांबट चौकोनी झोपडीत आम्हाला घेऊन गेले. ते आमच्याशी काही बोलले नाहीत. आम्ही उभेच होतो. एकाने खोली झाडली तर दुसऱ्याने आमच्यासाठी हातरीण टाकली. मी अगदी थकले होते. कुडाला टेकून हातरीवर बसले. इतक्यात वारल्यांनी एक बाज आणली. मी झोपडीबाहेर झाडाखाली बाज टाकण्यास सांगितले. गावातील निदान प्रमुख मंडळींनी बोलावून आणण्याचं सांगितले पण हे वारली लवकरच जमणे शक्य नव्हते. सारे वारले जागोजाग वेठीला गेलेले होते. त्यांना वर्दी पोचून जमा होईपर्यंत दुपार उलटून जाईल असा अंदाज होता. जे 10-15 जण जमले होते ते हळूहळू कोडापाशी ओळीने बसले. मंडळी जमेपर्यंत काम होणार नाही हे त्यांना माहीत होते. आमच्याशी काय बोलावे ते त्यांना सुचेना. सारेजण जमेपर्यंत वेळ कसा घालवावा हा आमच्यापुढे प्रश्नच होता. कॉम्रेड दळवी व मी आपापसात बोलत होतो. थोडा चहा मिळाला तर प्रयत्न करून पाहावा म्हणून मी त्यांच्यापैकी एकाला प्रश्न केला. दादू, थोडा चहा मिळेल का? सोय होईल का? चहाचे साधन त्यांच्याजवळ काहीच नव्हते. ते विचारात पडले. एक जण म्हणाला, बाये जेवण करणार का? जेवण करणे चहा करण्यापेक्षा त्यांना सोपे होते. त्यांच्याबरोबर त्यांच्याच जेवणातले आम्हाला चार चालेल वगैरे. आम्ही त्यांना सांगितले, बाई आम्ही गरीब माणसं, या जंगलात काय मिळणार? एवढे बोलून ते आपल्या कामाला लागले. मला वाटले चहा काही मिळणार नाही, जेवण मिळणार. पण त्यांनी जेवण व चहा दोन्हीच्या तयारीला सुरुवात केली. चहा करायचा म्हणजे त्यांच्यापुढे प्रश्न होता. त्यांच्याकडे साखर नव्हती. त्यांना जरूर लागत नसेल. कोणाकडे चहाची पावडर नव्हती. गावात गाय नाही, म्हैस नाही. त्यामुळे दुधाचा थेंब मिळणे कठीण. ते आपापसात बोलू लागले. पहिला वारली, चहा कसा करायचा काय र? दुसरा वारली, चहा होय, सोय तर होल पण साखर कुठं गवसल? तिसरा वारली, आपल्या पायी नाही पण पाटलांकडे थोडी खोंड हवी. दुसरा वारली, पाटलाकडे गूळ मिळेल. पाटलाकडे गोड नाही. हो तर एका शिवराईचा आणू. पहिला वारली, बाई तुला गोडाचा चहा चालत आहे का? एकाने एका पोराला बोलवून गूळ आणायला सांगितले. चहाची पावडर कोणाकडे मिळते की काय याबद्दल थोडे बोलणे झाल्यावर दुसऱ्या एका पोराला बुक्की आणण्यासाठी दुकानावर पाठवले. मी विचारले, दुकान किती लांब आहे? ते म्हणाले, जवळच आहे. पोर 2 टांगात परत येई. मागाहून आमच्या लक्षात आले की सुमारे 3 मैलांच्या परिसरात दुकान नव्हते. मी विचार केला, यांचा 2 टांगांचा अंदाज 3 मैलांचा आहे तर चहा साखरेची विवंचना संपल्यावर त्यांना दुधाची आठवण झाली. त्यांना दुधाची आठवण होणे हेच आश्चर्य होते. ते चहा घेतलाच तर बिगर दुधाचा घेत. दूध पिणे त्यांना माहीत नव्हते. काहींना तर दुधाचा चहाच आवडत नसे. उलटी होई. चहा करून प्यायचा हे त्यांच्या कधी स्वप्नात सुद्धा आले नसेल. त्यांची परिस्थितीच अशी होती की चहा आपल्यासाठी नाही हीच त्यांची दृढ भावना होती. आम्हाला बिगर दुधाचा चहा चालेल असे मी त्यांना सांगितले. गावातल्या बकऱ्या चरण्यासाठी गेल्या होत्या. बकरी गवसायची या शब्दात एखादी बकरी शोधून पकडून दूध काढून आणायची हा सारा अर्थ समजावलेला होता. बकरी गवस एवढ्या शब्दात त्या पोरांना सारे समजले व तो त्या कामासाठी निघून गेला. चहाची व्यवस्था झाल्यावर ते जेवणाच्या खटापटीला लागले. जेवण म्हणजे त्यांना ती खटपटच होती. सारी जमाजमा होऊन चहा तयार होण्याचा बराच वेळ लागला. पण मी शाळेच्या बाहेर झाडाखाली बाजेवर जाऊन पडले. कॉम्रेड दळवी झाडाखाली हातरून पसरून निजले.
आम्ही दोघे अतिशय थकलो होतो. झाडाखाली गार वाऱ्याच्या झुळकीमुळे आम्हाला ताबडतोब झोप लागली. एका पळसाच्या पानावर गूळ, एकावर चहाच्या बुक्कीची पुडी, स्वच्छ पाण्याने भरलेले एक मडके, एक स्वच्छ घासलेले टोप, 3 दगड ठेवून पेटवलेली चूल अशी जय्यत करून चहा करण्यासाठी वारल्याने आम्हाला उठवले. त्यांना वाटले त्यांनी केलेला चहा आम्हाला आवडणार नाही किंवा चालणार नाही. त्यांनी केलेला चहा आम्ही घेऊ असे सांगितल्यावर त्यांनी बरे वाटले व एक प्रमुख वारली चहा तयार करण्यासाठी चुलीपुढे सरसावला. काही वारले त्यांच्या भोवती बसले. त्यांनी गळवट पातेले भरून पाणी चुलीवर ठेवले. त्यात होता तेवढा गूळ व चहाची बोकटे टाकली आणि दुधाचा वाट पाहत ते बसले. सुमारे अर्ध्या तासाने एका पोराने पळसाच्या पानाच्या द्रोणात बकरीचे दूध आणले. तेही त्या पातेल्यात ओतून ते सारे गरगट पाण्याला थोडा चहाचा रंग येईपर्यंत खळखळा उकळले. सगळ्यांच्या अगोदर पाहुण्यांनी चहा घ्यावा म्हणून प्रथम 2 लहान लहान पितळ्यात चहा ओतला. वारल्यांना आम्ही आमच्याबरोबर चहा घेण्यास सांगितले तेव्हा प्रत्येकाने एक एक पळसाचे पान घेऊन ते द्रोणासारखे वळवून हातात धरले. चहा करणाऱ्याने प्रत्येकाच्या द्रोणात घोट घोट चहा ओतला. अशा प्रकारे आम्हा 10-15 माणसांचा चहा पार्टी सर्वांच्या एकत्रित येण्याने मोठ्या आनंदात पार पडली.